नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यात भाजप काँग्रेस संघर्ष आणखी तीव्र. भाजपच्या आंदोलनानंतर काँग्रेसकडून गोमूत्र शिंपडून आंदोलन स्थळ शुद्ध. भाजपाला जोरदार प्रत्युत्तर. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय वर्तनाचे पडसाद आता जालन्यात उमटले आहेत. काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपने निषेध आंदोलन केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर स्वच्छ करत भाजपाला प्रतिकात्मक आणि राजकीय प्रत्युत्तर दिला. बुधवारी जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर शुद्ध केल्याचा दावा करत भाजपवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांनी देशातील महत्त्वाच्या प्रश्नावर योग्य भूमिका मांडल्याचा दावा केला. तसेच चोरी करणाऱ्या आणि डाका टाकणाऱ्या भाजपने आमच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाविरोधात भाजपने आंदोलन केले असते तर त्यामध्ये आम्ही सहभागी झालो असतो. मात्र जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आंदोलनाचे राजकारण करत आहे, असा आरोप करत भाजपाला थेट प्रत्युत्तर दिलं. दरम्यान भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.